चंदगड डायग्नोस्टिक सेंटर ट्रस्ट मालमत्ता प्रकरणात दिवाणी दावा न्यायालयाकडून फेटाळला। चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनची पत्रकार परिषद, न्यायालयीन आदेशाची सविस्तर माहिती, निर्णयानंतर डॉक्टरांकडून फटाक्यांची आतषबाजी, ट्रस्टच्या भूमिकेला न्यायालयीन बळ। चंदगड तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या चंदगड डायग्नोस्टिक सेंटर ट्रस्ट मालमत्ता प्रकरणाला अखेर महत्त्वपूर्ण न्यायालयीन वळण मिळालंय। मजरे कारवे येथील चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या ट्रस्ट मालमत्तेवर हक्क जाहीर करून कायमस्वरूपी मनाई आदेश मिळावा यासाठी दाखल करण्यात आलेला नियमित दिवाणी दावा चंदगडच्या दिवाणी न्यायालयानं फेटाळून लावला असल्याची माहिती चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। न्यायालयाचा आदेश समोर येताच डॉक्टरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला। पत्रकार परिषदेत असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर एकनाथ पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाचं सविस्तर विवेचन करत संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की मजरे कारवे येथील गट क्रमांक 305 मधील ट्रस्टच्या मालकीच्या जागा आणि इमारती संदर्भात दाखल करण्यात आलेला दावा न्यायालयानं ग्राह्य धरला नसून तो फेटाळून लावलाय। न्यायालयानं आपल्या आदेशात संबंधित मालमत्ता ही चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन या नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्थेची मालमत्ता असल्याचं स्पष्टपणे नमूद केलंय। तसंच सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेसंदर्भातील दावा दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 50 आणि 51 अन्वये धर्मादाय आयुक्तांची पूर्वलेखी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं। तसंच सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेसंदर्भातील दावा दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 50 आणि 51 अन्वये धर्मादाय आयुक्तांची पूर्वलेखी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे। संबंधित प्रकरणात अशी परवानगी घेण्यात आली नसल्यानं दावा ग्राह्य धरता येत नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। याशिवाय संबंधित ट्रस्टला आवश्यक पक्षकार करण्यात आले नव्हते। सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेसंदर्भातील वाद निकाली काढण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणाकडे असून अशा स्वरूपाच्या प्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाही मर्यादा असल्याचं न्यायालयानं आदेशात नमूद केल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर विलास पाटील, डॉक्टर RN गावडे यांनीही मनोगत व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं। ट्रस्टच्या हितासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीनं भूमिका घेतल्यामुळे हा निर्णय मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। पत्रकार परिषदेला डॉक्टर विलासराव पाटील, डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर एकनाथ पाटील, डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर आणि डॉक्टर RN गावडे, डॉक्टर शिवाजी पाटील, डॉक्टर विलास पाटील, डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर GB पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते। न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात चर्चेत असलेलं डायग्नोस्टिक सेंटर प्रकरण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला असून ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।